नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव खांगुर्डे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. ते असं म्हणाले की पनामा कालव्याचा ताबा आम्ही परत घेऊ and you will see some big action असं ते म्हणालेले आहेत. हे असं का म्हणाले? जरा सगळा पनामा कालव्याचा इतिहासच तपासून पाहू. जगामध्ये दोन महत्त्वाचे कालवे, एक सुएझचा कालवा आणि दुसरा पनामाचा कालवा. पनामाचा कालवा हा अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर या दोन सागरांना जोडणारा असा हा कालवा आहे. पूर्वेकडे अटलांटिक महासागर आणि त्यातला थोडासा आतल्या बाजूला आलेला कॅरिबियन समुद्र आणि पश्चिमेला पॅसिफिक महासागर यांच्यामध्ये पनामा नावाचा एक छोटीशी अरुंद पट्टी असलेला देश, अरुंद पट्टीच्या स्वरूपात असलेला हा देश म्हणजे पनामा. अशी जी दोन सागरांना विभाजित करणारा अरुंद भूभाग असतो त्याला इस्थमस असा शब्द आहे. त्यामुळे याला इस्थमस ऑफ पनामा असं म्हणतात. पूर्वी कोस्टारिका, कोलंबिया, व्हेनेझुएला, पनामा हा सगळा मिळून स्पेनची कॉलनी होती. 16व्या शतकातच स्पेनला असं वाटायला लागलं की या पनामामधनं एक कालवा काढला पाहिजे, म्हणजे अटलांटिक आणि पॅसिफिकमध्ये जहाजांची ये जा आणि त्यातनं होणारा व्यापार हा सुकर होईल. पण त्या काळामध्ये तशा प्रकारची यंत्रसामग्री आणि अन्य तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं आणि त्यामुळे ही कालव्याची कल्पना तशीच राहून गेली. अमेरिकेनं 1904 साली या कालव्याच्या कामाला सुरुवात केली आणि 1914 साली हा कालवा बनून पूर्ण झाला. 1914 ते 1979 हा संपूर्ण कालावधी अमेरिकेचा या कालव्यावर ताबा होता. 1977 साली एक करार झाला आणि त्या कराराप्रमाणे 1979 ते 1999 असं 20 वर्ष हा कालवा अमेरिका आणि पनामा यांच्या संयुक्त नियंत्रणामध्ये होता. त्याला दोघं मिळून हे सगळं नियंत्रण करायचं आहे. 1999 साली अमेरिकेनं आपला सहभाग ठरलेली 20 वर्ष पूर्ण झाल्यामुळे मागे घेतला आणि हा कालवा संपूर्णपणे रिपब्लिक ऑफ पनामाच्या मालकीचा झाला. याला एक पनामा कॅनॉल अथॉरिटी ही पनामा शासनाची एक स्वायत्त संस्था, त्याला स्पॅनिशमध्ये अथॉरिडा डेस कॅनाल डी पनामा ACP असं या ऑटोनॉमस बॉडी याला हे नाव दिलं गेलं. आणि मग 1999 पासून हा पनामा कालवा हा पूर्णतः पनामा देशाच्या ताब्यात आहे. रिपब्लिक ऑफ पनामाच्या हा ताब्यात आहे. असा हा पनामा कालव्याचा थोडक्यात इतिहास. आपण आणखीन इतिहास बघू. हा कालवा बनवण्याचा पहिला प्रयत्न फ्रेंच उद्योगपती, जो पूर्वी डिप्लोमॅट देखील होता, फर्डिनांड डी लेसेप्स, या फर्डिनांड डी लेसेप्सने हा कालवा बनवायचा पहिला प्रयत्न केला. लोकांचा त्याच्यावर विश्वास होता, कारण सुएझ कालव्याचं काम देखील यानं केलं होतं. ते यशस्वीपणे केलं होतं आणि लोकांनी त्याच्या कंपनीमध्ये पैसे गुंतवले. या माध्यमातून त्यांनी या कालव्यासाठी लागणारं भांडवल उभं केलं. पण त्याच ठिकाणी ॲडॉल्फी गोल्डिन डी लेपिनी या दुसऱ्या एका फ्रेंच इंजिनियरने त्याची ही योजना चुकीची आहे असं सांगून ते हाणून पाडले. पण फर्डिनांड डी लेसेप्स हा मागे हटला नाही.
ह्या ॲडॉल्फ गोल्डिनचं म्हणणं असं होतं की सुएझ कॅनालकडची भौगोलिक स्थिती आणि सामुद्रिक स्थिती ही वेगळी आहे, पनाम्याच्या तिकडची स्थिती वेगळी आहे. पण फर्डिनांड डी लेसेप्सनं ऐकलं नाही. त्यांनी त्याचा प्रयत्न सुरू केला आणि जे व्हायचं तेच झालं. त्यांनी जे बजेट केलं होतं त्या बजेटच्या चौपट खर्च झाला आणि काम मात्र 1/4 झालं. तिकडच्या सगळ्या चिखलामध्ये त्याची यंत्रसामग्री ही अडकली, रुतली, ती त्याला काढता येईना. त्याचे कामगार हे मलेरिया आणि अन्य रोगराईनं ग्रस्त झाले, त्यांचे मृत्यू व्हायला लागले आणि शेवटी प्रचंड खर्च, ज्या खर्चाची व्यवस्था तो करू शकला नाही. लोक जेव्हा पाहायला लागले की हे सगळं अपयशी होत आहे, तेव्हा लोकांनी आपले पैसे काढून घ्यायला लागले आणि मग फर्डिनांड डी लेसेप्स या उद्योगपतीला या सगळ्या प्रकल्पातनं बाहेर पडावं लागलं. प्रचंड खर्च झाला आणि आयुष्याचा शेवट त्याचा निर्धन अवस्थेमध्ये व्हायला लागला. त्या ठिकाणी हा प्रयत्न बंद झाला. 1902 साली अमेरिकेच्या मनात आलं की हा कालवा आपण केला पाहिजे. त्यावेळेला कोलंबिया आणि पनामा हे मिळून एक कोलंबिया देश होते. मग अमेरिकेनं 1902 मध्ये त्यांच्या सेनेटने एक प्रस्ताव पास केला आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांना कोलंबियाबरोबर करार करण्याचे अधिकार दिले. पण कोलंबियाने हा करार फेटाळून लावला. आम्ही हे करणार नाही, कारण त्यांना अमेरिकेला जो करार करायचा होता त्याच्यामध्ये ज्या भागातून कालवा न्यायचा त्या भागाची मालकी ही अमेरिकेकडे जाणार असा तो करार करायचा होता. कोलंबियाने असं म्हटलं की आम्ही सार्वभौम देश आहोत आणि आपल्या देशातला कोणत्याही भूभागाची मालकी आम्ही दुसऱ्या देशाला देणार नाही. झालं मग काय, अमेरिका ही त्यांची दादागिरी करते. मग अमेरिकेनं पनामातल्या लोकांना फूस लावली आणि पनामाने कोलंबियापासून वेगळं झाला आणि वेगळा देश त्यांनी आपला घोषित केला. लक्षात घेण्यासारखं असं आहे की अलीकडेच बांगलादेश सोबत पण असंच झालेलं आहे. बांगलादेशमधलं सेंट मार्टिन आयलंड हे अमेरिकेला हवं होतं. शेख हसीनाने हा आमचा सार्वभौम देश आहे आणि आमच्या देशाच्या एका भूभागावर आम्ही दुसऱ्या देशाला नियंत्रण करून देणार नाही. पुढे व्हायचं तेच झालं. शेख हसीना यांना पदच्युत केलं गेलं. त्यांना भारतामध्ये निर्वासित म्हणून यावं लागलं आणि बांगलादेशमध्ये अमेरिकेला हवं असलेलं सरकार बसलं. पनामाच्या बाबतीत तेच झालं. अमेरिकेनं पनामाला फूस लावली. पनामा हे कोलंबियापासून वेगळा देश झाला आणि 3 नोव्हेंबर 1903 या दिवशी पनामानं आपलं स्वातंत्र्य घोषित केलं. लगेच अमेरिकेनं पनामाला मान्यता दिली आणि त्यानंतर 15च दिवसांनी म्हणजे 18 नोव्हेंबर 1903 या दिवशी एक करार झाला. हा करार झाला अमेरिकेचे परराष्ट्र सचिव किंवा परराष्ट्र मंत्री असं म्हणतात आणि बनावेरिला हे पनामाच्या बाजूने, या दोघांमध्ये एक करार झाला आणि या कराराप्रमाणे ती भूमी पनामानं अमेरिकेला दिली, ज्या भूमीतनं, ज्या भूभागातनं हा कालवा व्हायचा होता. हा भूभाग अमेरिकेच्या हातात देऊन टाकला. त्या बदल्यात अमेरिकेनं पनामाला 10 कोटी रुपये दिले. ह्या भागाचं संचालन, ॲडमिनिस्ट्रेशन, प्रशासन चालवण्यासाठी अमेरिकेनं गव्हर्नर नेमला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने नेमलेला गव्हर्नर, जणू काही तो भाग म्हणजे अमेरिकेचंच एक राज्य आहे अशा एकूण थाटामध्ये तिथे गव्हर्नर नेमायला सुरुवात केली आणि त्या भूभागाचं प्रशासन ह्या गव्हर्नरच्या माध्यमातून अमेरिका पाहत होतं. त्या भूभागामध्ये भूभागाचा ताबा ठेवण्यासाठी अमेरिकेनं आपलं लष्कर देखील तैनात केलं आणि त्यानंतर 1904 साली या पनामा कालव्याचं बांधकाम सुरू झालं. 1914 साली हे बांधकाम संपलं आणि 1914 ते 1979 या कालावधीमध्ये त्या भागावर संपूर्णतः अमेरिकेचं नियंत्रण होतं.
असं असलं तरी पनाम्याचे लोक, पनामाची जनता यांना हे सगळं प्रकरण काही फारसं रुचलं नव्हतं, पण बलाढ्य अमेरिकेसमोर त्यांना काही करता येत नव्हतं. हळूहळू जगातले लोक हे पनामाच्या पाठीशी जगातले देश उभे राहिले. संयुक्त राष्ट्रामध्ये देखील या विषयाचा दबाव पडायला लागला आणि मग 1977 साली जिमी कार्टर हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना ओमार तोरिजॉस हावेरा हे पनामाचे हुकुमशहा आणि जिमी कार्टर यांच्यामध्ये एक करार झाला आणि त्या कराराप्रमाणे 1979 ते 1999 अशी 20 वर्ष त्या भागावर अमेरिकेसोबतच पनामाचं संयुक्त नियंत्रण राहणार आणि 20 वर्षाचा कालावधी त्यासाठी ठरला होता. त्याप्रमाणे 20 वर्ष अमेरिका आणि पनामा दोघांचंही 1999 पर्यंत संयुक्तरित्या त्या भागावर नियंत्रण होतं. 1999 साली 20 वर्ष संपली आणि त्यावेळेला अमेरिकेनं पनामावरचं नियंत्रण हे सोडलं. मग पनामानं देखील तिथे एक अथॉरिटी निर्माण केली, ज्या अथॉरिटीला त्यांनी पनामा कॅनॉल अथॉरिटी असं म्हटलं किंवा स्पॅनिशमध्ये ऑटोरिडाड डेल कॅनाल डी पनामा ACP अशी ती अथॉरिटी आहे. 1999 पासून पनामा देशाच्या ताब्यातच, पनामा सरकारच्या ताब्यातच हा सगळा कालवा आहे, पनामा कालवा. पण अलीकडे तिथे काही घडामोडी घडलेल्या आहेत. एक चीनी कंपनी CK हचिन्सन ही हाँगकाँगची कंपनी आहे, ती चीनी कंपनी आहे. यांनी या कालव्याची देखभाल करणारी जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर्स विकत घेतले आणि त्या कंपनीमध्ये आपला नियंत्रण करायचा प्रयत्न केला. मग तर अमेरिका गप्प बसणार नाही आणि त्यामुळे मग ट्रम्प यांनी म्हटलं की त्या सगळ्या पनामाच्या कालव्याचा ताबा आम्हाला घ्यावा लागेल. पनामा कालव्याचा सगळ्यात अधिक उपयोग हा अमेरिका करते. त्यामुळे ट्रम्प यांचं म्हणणं आहे की हे पनामा कालवा जे आहे ही त्याची जी अथॉरिटी, ऑटोनॉमस अथॉरिटी, ही आम्हाला टोल किंवा टॅरिफ हे अधिक प्रमाणात लावते, तो कमी केला पाहिजे अशी मागणी ट्रम्पने केलेली आहे. आणि या अथॉरिटीने ही मागणी नाही म्हटलेलं आणि त्यामुळे ट्रम्पनी आल्याबरोबर टॅरिफ या शब्दाचा भरपूर उपयोग केला. आपल्याला ते माहिती आहे, सगळ्याच देशांवर ते टॅरिफ लावायला निघालेले आहेत. मग अनेक देशांनी उलट्या अमेरिकेवर देखील टॅरिफ लावायच्या घोषणा केल्या, तो वेगळा भाग. पण आमचे टॅरिफ कमी करा, आमचा टोल त्या सगळ्या कालव्यातनं येणाऱ्या जाणाऱ्या आमच्या जहाजांवर टोल कमी लावा, असं करून दबाव हे ट्रम्प त्या ठिकाणी आणतायत. चीन तिथे शिरताय, अमेरिका त्या ठिकाणी शिरण्याचा प्रयत्न करताय. आणि लक्षात घेतलं पाहिजे, अलीकडे मागच्याच आठवड्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील हे सगळं पनामा वगैरे यांना लॅटिन अमेरिकन देश असं म्हणतात आणि त्याच्याच बाजूला असलेले कॅरिबियन देश, हे कॅरिबियन देश आणि लॅटिन अमेरिकन देश ट्रम्पनी हे म्हटल्याबरोबर पनामाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यातच नरेंद्र मोदी हे देखील त्या देशांचा प्रवास करून तिकडच्या राष्ट्रप्रमुखांना भेटून त्यांच्यासोबत चर्चा करून आलेले आहेत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये पनामा कॅनाल हा जागतिक राजकारणाचं एक मोठं केंद्र बनेल अशी लक्षणं दिसत आहेत. पाहूया पुढे आणखीन काय काय होतं ते. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा. यामध्ये जो मांडलेला विषय आहे त्याविषयी आपल्याला काय मांडतं असं आपल्याला वाटत असेल तर त्याच्या कमेंट बॉक्समध्ये आपले अभिप्राय नक्की लिहा, म्हणजे आपलं काय मत आहे तेही आम्हाला समजेल. अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहावा असं जर आपल्याला वाटत असेल तर शेअर करा आणि पुढच्या काळात असे व्हिडिओ पाहायला मिळावेत असं जर वाटत असेल तर कृपा करून सबस्क्राईब करा ही विनम्र विनंती. खूप खूप धन्यवाद.